पनीर स्नोबॉल. पनीर स्नोबॉल. पनीर स्नोबॉल साठी लागणारं साहित्य सांगा. पनीर, मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट, रोज सिरप, तूप, कंडेन्स मिल्क, बारीक कापलेले बदाम, बारीक कापलेले पिस्ता आणि वेलची पावडर. बर, हे पनीर तू कुस्करून घेतलंय का सगळं? हो, कुस्करून म्हणजे कुस्करून हाताने चांगला पण एक 5-6 मिनिटं मळून घेतले. मळून घेतलं त्याचा चांगला डो येण्यासाठी. नाही तर नुसतं क्रंबल पनीर मध्ये फुटून जाऊ शकतं. बर, ठीक आहे. पदार्थ तर करूच, त्या आधी थोडा गप्पा मारू. चालेल. आपण आल्यापासून मी तुला पाहतोय, तू हसत असतोस, गप्पा मारतोस छान. तुला राग बी येत नाही? येतो ना. कधी येतो? कशाचा राग येतो? खूप मी बोललो जसं वेळ वेळ पाळली नाही वेळ तर कुणी पाळली नाही तर राग येतो. येतो 100%. असं कधी झालंय का ह्याच्या आधी? असं म्हणजे बहुतेकदा मित्रांसोबत वगैरे झालेलं आहे, घरच्यांसोबत पण माझं झालेलं आहे. ह्याच्यावरून वाचतं. घरचे काय उशीर करतात? घरच्या नाही, माझं सगळ्यांचं. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी पोचायचंय तर तिथे त्याच वेळेत तुम्ही आलं पाहिजे. भले मग घरातून लवकर निघा, काही करा, पण तिथे तुम्ही आलंच पाहिजे. जरा एक वेगळाच प्रश्न, तुला भविष्यात लग्न करायचंय ना, हो. मग तुला थोडी सवय करून घ्यायला लागेल. कारण ज्या वेळेला नवरा म्हणत असतो चल ग निघू ग 11 वाजता पोहोचायचं होतं, त्यावेळेला बायको अशी मस्कारा लावत असते. तर हे तुला थोडी, किंवा तू जर प्रेमात आता भविष्यात पडलास तर सुंदर मुली थोड्याशा उशीर आलं तरी रागवू नये. ही तुला सवय करायला लागेल. थोडीशी सवलत देईन, पण प्रत्येक वेळेला नाही. ठीक आहे, काय करूया आता? आता आपण फ्राय पॅन ठेवूया. थोडस आपण तूप टाकणार आहोत, जर असं अगदी नावाला. तू पुरणाची पोळी वगैरे खातोस की नाही? हो, गोड पदार्थ खातोस की नाही? खातो, बऱ्यापैकी खातो. अच्छा, आता आपण हे पनीर टाकूया त्याच्यामध्ये. चांगलं आपण मिक्स करायचं त्याच्यामध्ये. हे आपलं पनीर. आता ह्याच्यात आपण कंडेन्स मिल्क टाकूया गोड पण येण्यासाठी. गोड जेवढं हवंय तेवढं कंडेन्स मिल्क टाकूया. तुला कसं हवंय? मीडियम गोड, जास्त मला पण खूप हवंय. थोडंसं आणखी, नाही तर एकदम पातळ होईल. ठीक आहे, बस बस. तर हे आपल्याला थोडं 1-2-4 मिनिटं परतावं लागेल त्याचा शेप येण्यासाठी त्याला. आता आपण याच्यात थोडं मिल्क पावडर टाकूया. बर, किती छान टेक्स्चर आलंय बघ ना त्याला. हो, मी हे थोडं चाखून बघू का? बघा. कारण मला कंडेन्स्ड मिल्क पावडर आणि पनीर तिन्ही आवडतं. गोड हवं असेल तर सांगा अजून. मुकाच घ्यावा असं वाटतोय पनीरचा. 2 मिनिटं आपण एक परतून पॅन ह्याच्यात काढून घेऊ प्लेटमध्ये. आता काय करायचंय? आता आपलं हे थोडं थंड होईपर्यंत आपण आतलं फिलिंग तयार करून चला. घेऊया.